सर कसं माहितीये का, आता आताची मुलं आहेत ना, कॉलेज स्टुडंट सर्व मोबाईल काढतात, बाजूला मोबाईल ठेवतात, असा असा मोबाईल ठेवणार आणि युट्यूबवर बघणार. युट्यूबवर बघून तो फॉर्म कसा मारतात काय बघणार. तो फॉर्म चुकीचा असतो, ते करतात ते फॉर्म चुकीचा. अरे तिकडचं राहणीमान कसं आहे, इकडचं राहणीमान कसं आहे, आपलं प्रोटीन इंटेक किती आहे काय आहे, त्यानुसार तुम्ही वर्कआउट करा. अक्षरशः सर बघाल ना तुम्ही, म्हणजे ट्रेनर असं वाटतं की ट्रेनरच ते आमचे ट्रेनर जर शिकवायला गेले तर नाही, बरोबर आहे आमचं असं आहे. मग त्या ट्रेनर ते युट्यूबवर बघणार, सर्व युट्यूबवर बघून ते वर्कआउट करणार. आताच क्रेज हे झालंय युट्यूबवरती बघून. पण एक गुरु तो गुरु असतो, बाजूला राहून गुरु तो गुरु असतो. बरोबर. तुम्ही लहानपणी कुठे क्लासमध्ये गेले तरी तुम्हाला एक शिष्य गुरु भेटतोच. जर तुम्ही जर टीचरने शिकवलं तर तुम्ही पुढे जाणार ना. बरोबर. तसं एक आमच्या फिटनेस ट्रेनर म्हणून आमच्या एक लावलेलं आहे. खरी गोष्ट आहे. तुम्ही ट्रेनर जर गुरुला जर तुम्ही विचारू नाही शकत, म्हणजे वर्कआउट विचारला तर तुम्ही तो बरोबर सांगणारच आहे. तुम्ही युट्यूबवर बघून तुम्हाला किती दिसणार आहे ते. खरी गोष्ट. तो फॉर्म टेक्निक कसं समजणार आहे तुम्हाला. चल तेव्हा मारतोय म्हणून आपल्याला मसल, पण त्या मसलला तुम्हाला वर्क होतोय का हे पण तुम्हाला माहित पाहिजे ना. आता युट्यूबवरती असे बघणार, वर्कआउट चालू करणार, सर्व फॉर्म टेक्निक चुकीचा असतो. अक्षरशः 5-6 व्हेरिएशन घेतात, 7-8 व्हेरिएशन घेतात, पण तुमचं प्रोटीन इंटेक होतंय का तेवढ्या बॉडीमध्ये.